एक दोन दिवसामध्ये तो सुद्धा पकडला त्याला. तुम्हाला असं कधी वाटलं नाही त्यांनी जेव्हा पैसे मागितले आणि मग तुम्ही दिले आणि नंतर असं वाटलं की आता पैसे दिलेत पण हे लोक मला सोडतील की नाही सोडतील? बिलकुल असेच विचार होते. म्हणून त्यांना मी घटक्यामध्ये सांगायचं पण मग बाबा त्यांनी सोडलं तेव्हा काय कसं जेव्हा जीवाला पण माझा गळा काम करत नव्हता आणि तोपर्यंत न्यूज फ्लॅश झालेली होती. खूप फोन यायचे मला, पण मी कोणाशी बोलण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हतो. कुठे गेलात मग तिथून? मेरठ हायवे पासून मेरठ मेट्रोमध्ये गेलो. चालणाऱ्या नॉर्मल टॅक्सीमध्ये सुद्धा बसण्याची हिंमत नव्हती माझी, की बाबा मी आता बसेन नंतर परत दोन लोक माझ्या साईडला येईल की काय टॅक्सीमध्ये. आज आतापर्यंत गाड्यामध्ये प्रायव्हेट गाड्यामध्ये मी बसण्याची हिंमत करू शकत नाही आता ते सुद्धा असं एक दहशत बसलेली आहे त्याची. तर मी ऑटो पकडून नॉर्मल ऑटो पकडून मेरठ मेट्रोमध्ये गेलो. मेरठ मेट्रो पकडून मी गाझियाबाद मध्ये गेलो. गाझियाबादहून मी दुसरी मेट्रो पकडली काश्मीरी गेट, तिथून ऑटो पकडून मग एअरपोर्टला गेलो. तोपर्यंत मी जाण्यासाठी त्यांनी मला 20,000 रुपये दिले होते की तू फ्लाईटनी जा. आणि हे पैसे सुद्धा तुला वापस करून देऊ आम्ही जेव्हा आमचे कामधंदे बरे होईल ना, आमची परिस्थिती बरी होईल ना, हे जे पैसे हे सुद्धा वापस करणार. त्यांना काय करायचं होतं? सिनेमा काढायचा होता. मग मला कळलंच नाही की बाबा काय होतं त्याचं. पण रात्री 2:30 वाजता जेव्हा मी घरी पोहोचलो तर मुंबई पोलीस माझ्या घरीच होती. घराच्या आसपास आली, लवकरच आली. जेवत होतं तेव्हा आली आणि मला सांत्वना दिली त्यांनी. माझं बयान लिहिला त्यांनी. आणि त्या दिवसापासून आतापर्यंत मुंबई पोलीस माझ्या नेहमीच टचमध्ये आहे. आणि मोमेंटमध्ये मला विचारतात की बाबा ठीक आहे ना सर्व. इथले पोलीससुद्धा आणि तिथले मेरठ पोलीससुद्धा. मेरठ पोलीस स्पेशली इथं आली, मला तिथं यावं नको पाहिजे म्हणून तिथे आली. तर असंच त्यांना सपोर्ट केलं. कसं पकडलं काय सांगितलं तुम्हाला त्याबद्दल? CCTV फुटेज. ते एका सोनाराच्या दुकानामध्ये काहीतरी सोनं काही विकत घेत होते ट्रान्झॅक्शन करून आमच्याकडून. त्या CCTVमध्ये दिसले ते. मला वाटतं ते सर सुरुवात जेव्हा गाडीपासून झाली, एअरपोर्टपासून गाडी, त्या गाडीचीच पर्ची कापली गेली तेव्हा CCTVमध्ये त्याचा माणूस दिसला असेल. आय डोंट नो कुठल्या कॉन्फिडन्समध्ये हे सर्व करतात. हा जोडून निवेदन बाबा काय जर आपली युवा मंडळी किंवा असे यूथ आपला असा फालतुगिरीमध्ये जर जात असेल तर हा जोडून सांगतो, तुम्ही आपल्या आईवडिलांना आपल्या परिवारच्या लोकांना खूप त्रास देणार. याचं फक्त एकच आहे, तुम्ही जेलमध्ये जाणार आणि सजा होणार तुम्हाला. कारण हे आजच्या जमान्यामध्ये पॉसिबलच नाही.